राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना, पत्रकारांशी बोलताना मी आज त्यांचं मनोगत ऐकलं आणि 3 आठवड्यानंतर जागे झालेले सुनील तटकरे साहेब आज मुख्यमंत्र्यांना भेटले आणि म्हणे सीबीआय तपासाची, अजितदादांच्या घटनेची मागणी आम्ही करतोय आणि मुख्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव शासनाला देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं. तटकरे साहेबांना माझा साधा बाळभूत प्रश्न आहे. साहेब, आपण संसदेचे सदस्य आहात, प्रफुल्ल पटेल भाई राज्यसभेचे सदस्य आहेत. आपण 3 आठवडे या संदर्भात काहीच बोलला नाहीत. 8-10 दिवसापूर्वी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, सुनेत्रा वहिनींना घेऊन आपण भेटलात. त्यावेळेस आपण पंतप्रधानांना पत्र देऊ शकला असता, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र देऊ शकला असतात, पण तसं पत्र दिल्याचं आपल्याला कुठेही दिसत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेकडनं जेव्हा तुम्हाला दबाव येतोय, महाराष्ट्रातली जनता जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारू लागते की तुम्ही गप्प का, म्हणून तुम्ही आज 3 आठवड्यानंतर उशिरा जागे झालात आणि आता मुख्यमंत्र्यांना तुम्ही सीबीआयची मागणी तपासाची करत आहात. याला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणायचं की जाणीवपूर्वक आता राजकीय चर्चा संपल्यानंतर आता कुठेतरी सारवा करण्याचा आपण केविलवाना प्रयत्न करत आहात का? खरं तर याच्यावर आपण 3 आठवड्यापूर्वीच बोलायला पाहिजे होतं, कारण अनेक पुरावे नष्ट होण्याची त्याच्यामध्ये भीती होती. संसदेच्या पटलावर जर आपण हा विषय आणू शकला असता तर त्याला कुठेतरी शासनाला उत्तरं द्यावी लागली असती आणि या सगळ्या प्रकारामध्ये आपण विलंबाने बोलत आहात. याच्या आधी अनेक प्रकरणं त्या ठिकाणी तपासाची बाबतीमध्ये सुरू आहेत, तिथे आपण बोलायला पाहिजे होतं. तुम्हाला काही गोष्टीचा अधिकार होता, पण तुम्हाला उशिरा सुचलेलं शहाणपण हे जनतेला नक्कीच कळतंय.